पुढचा टॉपिक त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचा आहे. दॅट इज द लेविस इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ओके, सो द नेक्स्ट टॉपिक दॅट इज लेविस इलेक्ट्रॉन डॉट structure. Okay, so the scientist Lewis who proposed this structure theory. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला माहिती आहे की कोणताही बॉन्ड फॉर्म होताना दोन इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन असतं. एक तर ते इलेक्ट्रॉन डायरेक्ट दिले जातात किंवा म्युच्युअल शेअरिंग मध्ये असतात. मग ते लेविसने काय केलं, म्हणजे इलेक्ट्रॉन देतो आपण किंवा जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मेजर करायचे. आपल्याला माहिती आहे की बॉन्ड फॉर्मेशन होताना जे काही इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होतात ते कोणते आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. व्हॅलन्स म्हणजे काय, की जे आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन आहेत की जे इझिली तुम्हाला डोनेट करता येतील, तर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. कारण का, कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते न्यूक्लियस त्याच्यावरती एवढा काही कंट्रोल नसतो, नाही का. तर त्या इलेक्ट्रॉनवरती जास्त कंट्रोल असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन इझिली देता येतात. पण इनर मोस्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्याच्यावरती काय असतं की इलेक्ट्रॉन जास्त कंट्रोल असतो न्यूक्लियसचा, त्यामुळे ते इझिली तुम्हाला डोनेट करता येत नाही. मग आता इथं आपल्याला काय पाहिजे की लेविस इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. मग आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल असतात, ते एक्झाम्पल परीक्षेला विचारतात की ड्रॉ द लेविस स्ट्रक्चर. याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे ते फर्स्ट अगोदर मी स्टेप लिहू आणि मग आपण एक्झाम्पल थ्रू ते त्या डिटेल मध्ये पाहूया. पहिला आहे की काउंट दी टोटल number of valence electron of atoms. सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला जो मॉलिक्यूल दिलेला आहे तर त्या मॉलिक्यूल मधल्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट करायचे. ते कसे काउंट करायचे आपण पुढे पाहणार आहे. तर पहिला रूल आहे की काउंट ओके टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द ॲटम. तर त्या ॲटम मधल्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं त्या ठिकाणी काय करायचे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट करायचे. जेवढे असतील तेवढी बेरीज करायची. त्यानंतर स्टेप सेकंड आहे, ओके सिंपल आहे, अवघड नाही. स्टेप सेकंड काय आहे की ड्रॉ द स्केलेटन ऑफ मॉलिक्यूल. तर काय मॉलिक्यूल आहे तर मॉलिक्यूल मध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं स्केलेटन काढायचे. तर स्केलेटन म्हणजे काय की समजा वॉटर मॉलिक्यूल आहे तर त्या पद्धतीने ते मॉलिक्यूल अरेंज करायचे. किंवा कार्बन डायऑक्साइड आहे, दोन कार्बन एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन आहे तर ते त्या ठिकाणी अरेंज करायचे. ओके, जेवढे मॉलिक्यूल असतात तेवढे अरेंज करायचे, स्केलेटन काढायचं. त्यानंतर स्टेप थर्ड ओके ड्रॉ बॉन्ड बिटवीन ॲटम. ॲटम्स मध्ये त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला शेवटला त्या ठिकाणी बॉन्ड दाखवायचे. आपल्याला माहिती की एक बॉन्ड असेल तर 2 इलेक्ट्रॉन तिथे द्यायचे. ओके, आणि राहिलेले जेवढे असतील अनपेड इलेक्ट्रॉन तर तेवढे डॉट फक्त तिथे ठेवायचे. ओके, तर 3 स्टेप मध्ये आहे बघा. काउंट द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द ॲटम. ॲटम मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काउंट करायचे जेवढे असतील तेवढे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं काय आहे की ड्रॉ द स्केलेटन. मग जेवढे मॉलिक्यूल आहेत त्या जेवढे ॲटम्स आहेत त्या मॉलिक्यूल मध्ये तेवढे त्यांचं स्केलेटन काढायचे रफली. आणि तिसरं काय ते ड्रॉ द बॉन्ड. म्हणजे तिथं आपल्याला माहिती आहे की सिंगल बॉन्ड असेल तर सिंगल द्यायचं, डबल असेल तर डबल, ट्रिपल असेल तर ट्रिपल. ओके, तर हे 3 जे काही स्टेप्स आहेत तर त्या 3 स्टेप वापरून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढायचे. आता एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहणार आहे. ओके, मग आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहूया की याच्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे समजा कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईडचं आपल्याला काय करायचं, लिक्विड डॉट स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढायचे. ओके, मग आता पहिला जो काय रूल आहे तिथं रूल लिहायची आपल्याला त्या ठिकाणी गरज नाही. फक्त काय म्हणायचे की स्टेप फर्स्ट रूल लिहायची गरज नाही. काउंट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग सुरुवातीला काय करायचे, याच्यामध्ये कार्बनचं त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन लिहून घ्यायचे. काय 1s2 2s2. ओके, कार्बनचं काय कॉन्फिगरेशन 6 आहेत ना, 1s2 2s2 2p2, बरोबर आहे. त्यानंतर ऑक्सिजनचं 8, सो 1s2 2s2 2p4. आता इथे पहा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आता टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आता हे पहा 2 कसं पाहिजे आपल्याला, 2 8 8 असं पाहिजे, बरोबर आहे. मग आता तुम्ही जर पाहिलं इथं 2 आहे, इथं किती आहे, इथं 8 पाहिजे पण नाही आहे. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे 4. ओके, तो कार्बनचे 4, कळलं ना कसं आलं. इकडे पहा 2 8
8 18 असं असेल. ओके, इथं जर समजा 8 जर बेरीज झाली असती 2 + 6 इथं 6 असतं तर ते व्हॅलन्स नसते राहिले. सो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन अवेलेबल फॉर डोनेशन म्हणून ती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. ओके, मग इथं किती आहे 4 प्लस आता इथं बघा इथं 2 आहे. सो हे इलेक्ट्रॉन देता येणार नाही. पुढं इथं 8 पाहिजे होतं, इथे किती आहे 2 आणि 6 आहे. सो हे जे काय आहेत हे 4 आणि हे 2 6 हे 6 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते अवेलेबल फॉर द डोनेशन. सो टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले 10. तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर टोटल जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तर ते 10 आहेत. ते कसे आहेत आपण त्या ठिकाणी पाहिलं. ओके, मग आता पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला कळलंय की टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत तर 10 आहेत. ते आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर स्टेप 2 मध्ये काय करायचं आपल्याला की स्केलेटल स्ट्रक्चर काढायचे. स्केलेटन आता आपल्याला माहिती आहे की कार्बन मोनॉक्साईड जे आहे तर त्याचं जे काय आहे ते लिनियर स्ट्रक्चर आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी मॉलिक्युल्स आहे. ओके, कार्बन आणि ऑक्सिजन, बरोबर ना. असं स्केलेटल स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढायचे. आता स्टेप 3 दिसतं सर्वांना. स्टेप 3 जी काय फायनल स्टेप. ओके, मग आता काय म्हणतात ड्रॉ. आता आपल्याला काय करायचंय आपल्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर ना. मग आता ते जे काही 10 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते 10 इलेक्ट्रॉन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. आता हे पहा. सो कार्बन जो आहे 1 2 त्याच्यानंतर 1 2 3 4 कार्बनचे किती आहेत कार्बनचे 4 आहेत, बरोबर ना. कार्बनचे किती आहेत 4. ऑक्सिजनचे 6 आहेत 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर ना. इकडे पहा कार्बनचे किती आहेत आपण मोजले वरती कार्बनचे 4 आहेत. सो व्हॅल्यूज इलेक्ट्रॉन फक्त डॉट दाखवायचे डॉट. आता एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक डॉट, बरोबर ना. कार्बन मध्ये किती डॉट येतील 4 1 2 3 4, बरोबर आहे. आता ऑक्सिजनचे 6 आहेत 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. मग आता हे जे काय डॉट्स आहेत तर ते डॉट आपण त्या ठिकाणी दाखवले. आता इथं तुम्ही जर पाहिलं आता कार्बनचा आणि ऑक्सिजनचा त्या ठिकाणी बॉन्ड आहे, बरोबर आहे. मग आता पुढे काय करायचं आपल्याला की हा जो काही बॉन्ड आहे तर तो दाखवला. सो इथं राहिले 2, बरोबर आहे. आता इथे हे इलेक्ट्रॉन गेले. सो इथे 1 2 3 4 5 आणि 6 राहिले. इथले जे होते 2 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. तर इथले जे काही 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या 2 इलेक्ट्रॉनने काय केलं तर त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन केलं. आता कार्बनची व्हॅलन्सी पहा. कार्बनची व्हॅलन्सी आपल्याला माहिती आहे की कार्बन किती बॉन्ड तयार करतोय 4 बॉन्ड तयार करतोय. मग आता इथं तुम्ही जर पाहिलं तर ऑक्सिजनचे जे काही बॉन्ड्स आहेत आता ऑक्सिजनचे कार्बन जो आहे कार्बन 4 बॉन्ड तयार करतोय आणि ऑक्सिजन O3 आहे ना. ऑक्सिजन 3 बॉन्ड तयार करू शकतो. आणि तुम्हाला जर व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची तर इथं तुम्हाला बॉन्ड तयार करायचे. मग कसे करणार. यस, इथं किती आहेत बघा इलेक्ट्रॉनचे पेअर जोड्या किती आहेत 1 2 आणि 3, बरोबर ना. ट्रिपल बॉन्ड जर तयार केला तर इथं किती राहतील ह्या डबल बॉन्ड हे 2 इलेक्ट्रॉन आहेत हा एक बॉन्ड तयार करेल. हे 2 इलेक्ट्रॉन एक बॉन्ड तयार करेल आणि एक लोन पेअर ऑक्सिजन वरती राहील. सो फायनली स्ट्रक्चर कसं असणार आहे कार्बन. ओके, असं पद्धतीने त्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर हे जे आहे त्याची फायनल स्ट्रक्चर आहे लेविस किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर पहा पहिल्यांदा काय करायचं काउंटर प्रोटॉन नंबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इथे टोटल आता खूप सारे एक्झाम्पल आहेत 15 ते 20 एक्झाम्पल आहेत. ओके, काउंटर प्रोटॉन नंबर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील ते काउंट करायचे. पुढं स्केलेटन काढायचं असं स्केलेटन काढायचं आणि तेवढे डॉट द्यायचे. एक इलेक्ट्रॉनला एक डॉट, बरोबर आहे. पुढं ड्रॉ द बॉन्ड बिटवीन ॲटम. मग ॲटम मध्ये बॉन्ड दाखवायचे. मग आपण इथं कुठल्या ठिकाणी पहिला बॉन्ड दाखवला मग एक बॉन्ड दाखवला की 2 इलेक्ट्रॉन 2 डॉट कमी करायचे, बरोबर आहे. मग इथं आपल्याला माहिती की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. मग इथं 1 2 3 दाखवले आणि 2 डॉट म्हणजे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते डोनेशनला आहेत तिथं बॉन्ड तयार होईल. इथं सुद्धा काय आहे की इथं तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन देऊन तुम्ही त्या ठिकाणी बॉन्ड तयार करू शकता. सो हे फायनल झालं काय लिव्हिंग्स इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता दुसरा जो मॉलिक्यूल आहे ओके हा झाला एक मॉलिक्यूल. त्यानंतर सेकंड जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं NO2 मायनस हा NO2 मायनस जो आहे त्या मॉलिक्यूल तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचे. ओके, मग यामध्ये पहिली जी काय स्टेप आहे स्टेप फर्स्ट. आता स्टेप फर्स्ट मध्ये काय की काउंट द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला काउंट करायचे. मग सुरुवातीला काय करायचे की 1s2 2s2 2p3
बरोबर ना, आपल्याला मिळून 5 आणि 2 7, नायट्रोजनचं 7 आहे आणि ऑक्सिजनचं इथे आपण लिहिलं होतं, परत लिहूया 1s2 2s2 आणि काय 2p4. मग आता टोटल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आता पहा, ऑक्सिजन नायट्रोजनचे किती आहेत, नायट्रोजनचे किती असतील मग, नायट्रोजन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5. ओके 5 प्लस ऑक्सिजनचे 6 प्लस अजून मायनस आहे, बरोबर ना. वरती तुम्हाला काय म्हणलेलं आहे, NO2 मायनस म्हटलेले, बरोबर ना. आता इथे पहा 6 आहे, एका ऑक्सिजनचे 6 आहे, इथे 2 ऑक्सिजन आहेत, बरोबर ना. सो 6 वरून तुम्हाला 12 करावं लागतील. ओके प्लस आता इथे बघा वरती मायनस आहे, मायनस केव्हा चार्ज असतो, जेव्हा इलेक्ट्रॉन असतो तेव्हा. मग 1 मायनस चार्ज घेतला असतो 1 इलेक्ट्रॉन आहे. मग टोटल जर बेरीज केली सो 5 अधिक 12 अधिक 1 सो 12 6 18 इथे नाही, टोटल 18 इलेक्ट्रॉन आहेत. कळलं का कसं आलं, नायट्रोजनचे 5, ऑक्सिजन 2 आहेत, एकाचे त्या ठिकाणी 6 आहेत, मग 6 गुणिले 12 आणि हा एक इलेक्ट्रॉन म्हणजे 2 मायनस आहे, मायनस चार्ज आहे. 2 मायनस असतो तर 2 इलेक्ट्रॉन आले असतील, 1 इलेक्ट्रॉन आहे, तो टोटल त्या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन्स आले. ओके आता पुढे आपल्याला काय करायचंय, स्टेप सेकंड. स्टेप सेकंड मध्ये काय करायचं, तुम्हाला स्केलेटल स्ट्रक्चर काढायचे, स्केलेटन काढायचे. मग आता इथे आपल्याला एक नायट्रोजन आहे, बरोबर आहे, आणि 2 ऑक्सिजन आहे, बरोबर ना. असं स्केलेटन स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपण ड्रॉ केलंय. आता आपल्याला काय करायचंय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी दाखवायचे, जे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता नायट्रोजन वरती किती होते, 5 आहेत, बरोबर ना. कसं आहे, हा इथला एक आहे. ओके सो ऑक्सिजन वरती अगोदर लिहू आपण, ऑक्सिजन किती आहेत 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. ओके नायट्रोजनचे किती आहेत, नायट्रोजनचे 5, सो 1 2 3 4 5 आणि अजून एक मायनस एक मायनस, तो मायनस तुम्ही त्या ठिकाणी लिहिला, बरोबर ना. टोटल आता 18 आहेत बाबा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, बरोबर ना. तर ऑक्सिजनचे 6, एका ऑक्सिजनचे 6, एका ऑक्सिजनचे 6, 6 6 12, नायट्रोजनचे 5 आणि एक जो मायनस चार्ज आहे, तो मायनस चार्ज नायट्रोजन वरती असते. ओके तर तो आपण त्या ठिकाणी लिहिला. आता पुढे स्टेप थर्ड मध्ये काय करायचं आपल्याला, की यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर बॉन्ड दाखवायचंय, बरोबर ना. मग आता इथे तुम्ही बघा नायट्रोजन आहे आणि 2 ऑक्सिजन आहेत, बरोबर आहे, आणि एका ऑक्सिजन वरती किंवा मायनस चार्ज आहे. आता तुम्हाला काय करायचंय, आता हा जो नायट्रोजन आहे, ओके, आणि ऑक्सिजन आहे. आता आपल्या सोबत काय करायचंय, की इथं 1 2 3 4 5 6 आहे, बरोबर आहे. मग इथं नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा जर डबल बॉन्ड जर दाखवला, ओके, तर इथं किती राहतील, या ऑप्शन वरती किती त्या ठिकाणी लोन पेअर राहतील. हे पहा इथं हा जो एक बॉन्ड आहे, एक बॉन्ड फॉर्मेशनला हा इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन गेले आणि या नायट्रोजनचा एक बॉन्ड गेला. सो मग इथं राहिले किती 1 2 3 आणि 4. ओके त्यानंतर हा जो आहे, ओके, हा इथे बॉन्ड फॉर्मेशन जर झाला तर तिथे किती इलेक्ट्रॉन्स राहतील, यातला हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनला गेले, सो इथं 2 इलेक्ट्रॉन राहतील आणि इथं 1 2 3 4 5 आणि 6. आता याच्यावरती जास्त इलेक्ट्रॉन राहिलेले आहेत, सो निगेटिव्ह चार्ज याच्यावरती असेल. ओके मग आता इकडे अशा पद्धतीने जर आपण जर लिहिलं, ओके, मायनस चार्ज, आणि अजून याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफाईड जर केलं, इकडे जर डबल बॉन्ड दाखवला तर याच्यावरती त्या ठिकाणी काय होईल तर मायनस चार्ज. आता पहा सुरुवातीला काय केलं आपण की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केले, 18 इलेक्ट्रॉन्स आले, बरोबर आहे. स्टेप 2 मध्ये काय केलं की स्केलेटल स्ट्रक्चर काढलं आणि प्रत्येकाला त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिली, बरोबर आहे. आता आपला अणू मॉलिक्यूल आहे याच्यावरती मायनस चार्ज आहे, बरोबर आहे. मग आता काय केलं की प्रत्येकाला ऑक्सिजनला 6 दिले, 2 ऑक्सिजनचे 12 झाले, नायट्रोजनचे 5 आणि एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जो आहे तो नायट्रोजनला देऊन टाकला. आता पुढे काय करायचं आपल्याला, नायट्रोजन आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे,
ओके, मग तो डबल बॉन्ड दाखवला. याच्यामध्ये काय झालं की याच्यामधला एक जो बॉन्ड आहे तो ऑक्सिजन इलेक्ट्रॉन दिले म्हणून झाला, एक बॉन्ड नायट्रोजन दिले म्हणून झाला. ओके, मग तेवढे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कमी झाले. इथं काय झालं, इथं नायट्रोजनने त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन केला, मग नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन कमी झाले आणि ह्या ऑप्शन वरती त्या पद्धतीने काय झालं तर असे इलेक्ट्रॉन राहिले. आणि हा जो मायनस चार्ज आहे तर तो मायनस चार्ज सुद्धा काय राहिला तर त्या मॉलिक्यूल वरती त्या ठिकाणी राहिला. तर अशा पद्धतीने लेविस जे काही इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर आहे तर ते आपण त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. त्यानंतर पुढचा जो मॉलिक्यूल आहे, ओके, अजून एक त्या ठिकाणी मॉलिक्यूल आपण पाहूया. थर्ड जो मॉलिक्यूल आहे तर याच्यामध्ये C2H4. ओके, C2H4 हा जो मॉलिक्यूल आहे तर या मॉलिक्यूलचे आपल्याला इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर काढायचे. मग पहिल्यांदा काय स्टेप फर्स्ट म्हणजे काय करायचं, कार्बनचा टोटल नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन. माझा कार्बनचं परत लिहून घ्यायचे 1s2 2s2 2p2 बरोबर ना. आता हायड्रोजनचं 1s1 मग टोटल वॅलेन्स इलेक्ट्रॉन सो 2 into दोन कार्बन आहेत 2 into किती येतील हे 4 प्लस 4 into 1 सो 4 म्हणजे 8 आणि 4 12 सो टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर आहे. त्यानंतर स्टेप सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचंय, स्केलेटन स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायचे. स्केलेटन स्ट्रक्चर ते कसं काढणार, बरोबर ना. स्केलेटन 2 कार्बन आहेत आणि 4 हायड्रोजन्स आहेत. आता इलेक्ट्रॉन द्यायचे, कार्बनला किती आहेत, कार्बनचे इलेक्ट्रॉन किती आहेत, एका कार्बनचे 4 आहेत बरोबर आहे. सो 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर ना. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहेत, प्रत्येकाचे 1 आहे. सो 1 2 3 आणि 4 बरोबर ना. C2H4 1 2 3 4 5 6. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये काय करायचं तुम्हाला, थर्ड स्टेप मध्ये इथं तुम्हाला त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन करायचे. मग आता इथं बा हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा सो कार्बन आणि हायड्रोजन. ओके, हा बॉन्ड त्या ठिकाणी फॉर्म होईल. त्यानंतर कार्बन आणि हायड्रोजन हा त्या ठिकाणी बॉन्ड फॉर्म होईल. इथे इलेक्ट्रॉन राहिला, इथे इलेक्ट्रॉन राहिला बरोबर ना. इथे बा इथे एक इलेक्ट्रॉन आहे, हा इथे बॉन्ड झाला, इथे एक झाला. सो इथं काय झालं, इथे एक बॉन्ड आहे, इथे झाला, इथं काय राहिलं तर इलेक्ट्रॉन राहिले बरोबर ना. सो इथं एक इलेक्ट्रॉन राहिला, इथे एक राहिला आणि इथे 2 राहिले बरोबर ना. मग आता काय करायचं आपल्याला, कार्बन डबल बॉन्ड दाखवायचे कारण आपले एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत. सो फायनल स्ट्रक्चर काय होणार आहे, कार्बन डबल बॉन्ड, इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन अशा पद्धतीने. ओके, असं तुम्ही दाखवू शकता की वायूचं फायनल स्ट्रक्चर आहे बरोबर ना. माझं तुम्ही पहा 1 2 3 4 5 6 दुने 12 बरोबर ना. पहिल्या पण स्ट्रक्चर जे आहे तर ते फायनली हे असू शकतो किंवा तुम्ही जर अशा पद्धतीने दाखवलं की इथं बॉन्ड फॉर्मेशन झालं आणि फायनली हे फायनल स्ट्रक्चर जे आहे तर ते हे आहे. ओके, तर याला काय म्हणायचं, दिस इज नोन ॲज लेविस डॉट स्ट्रक्चर. सिंपल आहे, अवघड काहीच नाही. फक्त काय करायचं आहे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच फक्त बॉन्ड तयार करतात एवढंच लक्षात ठेवायचं आणि स्केलेटन अशा पद्धतीने काढायचे. सिंपल आहे, अवघड काहीच नाही. ओके, म्हणजे एक बॉन्ड जर तुम्हाला फॉर्म करायचा आहे तर त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉनचं कॉन्ट्रीब्युशन असतं. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, अजून त्या ठिकाणी खूप सारे एक्झाम्पल आहेत तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके,
समजलं सर्वांना? यस. अजून आपल्याला काही एक्झाम्पल वगैरे पाहिजे म्हणजे रूल काय तर ते तीनच रूल आहेत आणि रूल आर व्हेरी सिम्पल. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन घ्यायचे, जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढ्यांची बेरीज करायची आणि तेवढे डॉट द्यायचे. एक बॉन्ड फॉर्म करायचा आहे तर 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कमी कमी करत चालायचे आणि राहिलेले डॉट राहतील. मग समजा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर शिल्लक राहिले ओके काही मध्ये शिल्लक राहिले इथं तर मग ते त्या ठिकाणी ते डॉट्स त्या ठिकाणी ठेवायचे. ओके आता इथं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन शिल्लक राहत नाही म्हणून त्या ठिकाणी काय होत नाही तर इलेक्ट्रॉनचं डॉट राहत नाही. ओके सो याला काय म्हणायचं तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, लेविस इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. परीक्षेला 3 मार्काला विचारलं तर कोणते 3 एक्झाम्पल तुम्हाला देतील आणि त्यावरून तुम्हाला त्यांचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढायचं आहे. ओके सो त्या ठिकाणी फर्स्टली आपण त्या ठिकाणी लिहून घेऊ. ओके